मधील स्पर्धेत नंबर आलेली कथा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. नमस्कार, माझे नाव मधुरा किरण पाटील. माझ्या कथेचे नाव आहे महापूर. उभ्या आडव्या वाऱ्यानं हिदोस पडला होता. पीर अंगात आल्यासारखा वारा घुमत होता आणि गवत घुमल्यासारखा वारा नाचत होता. जोरात पाऊस पडू लागला. याच गावात हिरा नावाची रानबुलबाई राहत होती. पदरातील पोरं, कळता सर्जा, बदली सखी आणि थालचं एक बाळ. 3 दिवस झालं हिराची चूल पेटलीच नव्हती. घरात अन्नाचा एक कण नव्हता. तिला गुळाचा खडा टाकून चहा केला. तिने पोरासनी चहा पाजला. पडता पावसाकडे बघून हिरा विचार करू लागली. 8 दिवसामागं दादाचा निरोप आलता. अक्का बरं नाही, मला बघाय तरी य. तिच्या मनात आलं, आपला भाऊ खात्या गावालीच आहे. नाही म्हणला नाही. 4 दिवस राहायचं त्याच्याकडं. तिला पोरासनी घेतलं. भर पावसात माहेरी जायला निघाली. हिराचं बाहेर 2-3 कोसावर जांभूळवाडी गाव. वडा ओलांडला की आली बाहेरात. मारुतीच्या देवळाला वळसा देऊळ भावाच्या दारात उभी. लायकू हिराचा भाऊ जेवून बसला होता. तोंडात पान रंगलं होतं. थुंकण्यासाठी तो बाहेर आला. हिरा आत आली. अक्का, हे माझी अक्का. तोंडभर बोलवत तो खुश झाला. हिराला पोराची कापड्याचा रारा पिली आली. परत तीच घातली. इतक्यात वहिली आली. गाव निवांत साहेब, एवढ्या पावसात कशा आला साव? काय करू वहिली, जीवात जीव राहिला. दादाला बरं नाही सांगावा आला नव. त्यापासून आतड्याला चेल पडेला बघ. दादा काल सपलात आला नव. म्हणून आले निघून. त्याला किती दिवस झाला आता ठणठणीत आहेत की. आणि यायचंच होतं तर 8 दिवसामागं काल आले साव. हिरा विचार करू लागली. रोजगार बुडवून आलो असतो तर पोरांचं कसं होणार. बस आता बोलत असं म्हणून वहिली आत गेली. भल भावासंगड बोलू लागली. भावा बहिणीचं गुस्ते वलात आणलं तर रात पण सरळ, पण वलात नसलं तर 5 मिनिटं पण सरणार नाही. का कसं आहे तुझं? काय बोलू बाबा. पावसाला दैला केली. वाद्या झाला कुण्या जन्माचा. पावसाचं पाणी कवा घरात येईल नेम नाही बघ. इतक्यात वहिली चहा घेऊन आली. वहिलीला हिराचं बोलणं ऐकलं. काय म्हणलं असं दिवाळचा? पाणी घरात येईल. आलं तर येऊ दे. रातच्या रात राहावा आणि उजडाय जावा. पुढचा गोट गोडच होता, पण तिला कारल्यासारखा कडू वाटला. का ग किती दिवसाला आली? राहू दे की 4 दिवस. पुढचा गोट गोडच होता, पण तिला मधाहून गोड लागला. चहा घ्यायला आत या असं म्हणून वहिली आत गेली. लायकूच्या मागलं पोरं आत गेली. वहिलीला पोरासनी भात वाढला. पोरं आदासासारखी भात खाऊ लागली. काय म्हणला असा? अक्का 4 दिवस. अगं रानबुलबाई, पदरातील पोरं कुठं जाईल? भलीची कळ तुम्हाला, पण भलीला तुमची कळ आहे का? का ग काय केलं तिला? गेल्या वर्षी आम्ही बसच मागत होतो लव. इकतच मागत होतो लव. का फुकट मागत होतो? अगं अर्धलीची बस इकून तिला नवऱ्यालाच पैका घातला लव. ते काय सांगू नको. जात असेल तर जाऊ दे. आतलं बोललं हिरा ऐकतच होती. आई बाच्या बाहेरी वाघारे येऊन आपण चूकच केली असं तिला वाटू लागलं. हिराला उलका आवरला. लायकू उरावर दगड ठेवून बाहेर आला व गप बसला. का बोललास? काय बोलू बाबा, पाऊस वाढलाय. वड्याचं पाणी घरात आलं तर कुल्याच्या वय चढलं म्हणायचं. लग बाबा लग. हिरा झटकन उठली. लायकूला खिशातली 5 रुपयाची नोट बाळाच्या हातात दिली. बाळाला पेढा धरल्यावाली नोट धरली. हिरानं भर पावसात झप पावलं टाकीत हिराला वडा घातला. सरच्या वड्याला य कसं जायचं का एवढ्या पाण्यात? लेका, आपल्या घराला दार नसलं, चौकट नसली तरी आपल्या हक्काचं घर ते. जा तर कोण म्हणणार नाही. हिराला सरजा व सखीला वड्यापलीकडे नेलं व वड्याला हात जोडलं. 4 वर्ष तुझ्या पाल्यात खेळले. वारला तशी तुझी बहीण, तशी मी पण तुझी बहीणच आहे. घे बाबा सांभाळून. हिराला थालच्या बाळाचं पटाट मुक घेतलं व त्याला घेऊन ती पाल्यात चालू लागली. बाळाचं पाय पाण्यात बुडू लागलं. हिराच्या पायाखाची वाळू सरकू लागली. काय करावं हे तिला सुचला. ती म्हणाली, जा चपरातला मधू काढ करायला बोलव जा. सरजा म्हणाला, आय मी तुला सोडून जाणार ना. जा सरजा जा, तुला माझी आपल्या बाळाची आलायचा. सरजा धाव सुटला की जोरात आलेली उमराची फांदी हिराला आत घेऊन गेली. वाचवा ही काही पाल्यातच विरून गेली. 2-3 दिवसाला बोलायला गावात बातमी पसरली. वड्याच्या पाण्यात एका बाईचं वडं हाय. विठीत बाळ हाय. बाळाच्या हातात 5 रुपयाची नोट आहे. लायकूला बरडा पडला. काय माझी अक्का. लायकू सायरा बहिरा पडत गर्दीत घुसला. चाली वड्याची भीती सोडवण्याचा प्रयत्न केला, पण एका आईला बाळाला वाचवण्यासाठी प्रेमाची वासल्याची विधी मारली होती. विधात्याला सुटली नाही ती माणसाला काय सुटणार? सरजा रडत होता. सरजा म्हणाला, बाबा माझी आई का बोलेला? माझ्या आईला बाळाला काय जाते ती लोक? लायकू म्हणाला, तुझ्या आईला बाळाला लोकांनी नाही झालेले का मी झालं. जगाचा महापूर वसरला होता, पण लायकूच्या डोळ्याचा महापूर अखंड वाहत होता.